उत्पन्न गटातील विद्यार्थिनींची 100% फी राज्य सरकार भरणार आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे। तर मुलींच्या फीसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तसंच हॉस्टेल न मिळालेल्या मुलांना आणि मुलींना निर्वाह भत्ता देखील देण्यात येईल। मोठ्या शहरातल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांना दरमहा 6000 आणि त्यापेक्षा छोट्या शहरांमध्ये 5300 तर तालुका स्तरावर विद्यार्थ्यांना 3800 रुपये प्रति महिना निर्वाह भत्ता मिळणार आहे। तर अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थिनींसाठी राज्य सरकारने ही मोठी घोषणा केलेली आहे। 1 जून पासून राज्य सरकार त्यांची 100% फी भरणार आहे। मुलींच्या फीसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। हॉस्टेल न मिळालेल्या मुला-मुलींना निर्वाह भत्ता दिला जाणार आहे। तर मोठ्या शहरातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना दरमहा 6000 रुपये मिळतील। तर छोट्या शहरातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना दरमहा 5300 रुपये मिळतील आणि तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांना दरमहा 3800 रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे आणि या प्रकारची ही योजना असणार आहे।